अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदारही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यामध्ये माजी मंत्री अमित देशमुख, धीरज देशमुख, संग्राम थोपटे यांची नावे तर चर्चेमध्ये आहेतच। शिवाय सुरेश वडपुरकर, माधवराव जळगावकर, अमित झनक यांच्या सोबतच कुणाल पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे। गेली 3 दशके काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला। चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते। अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला आणि या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन मिळाल्याची माहिती आहे। त्यामुळे आज पक्षप्रवेश केल्यानंतर उद्या अशोक चव्हाण राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्यासोबतच काँग्रेसचे इतर आमदारही काँग्रेसचा हात सोडतात का, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।